आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईमध्ये 10 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद। मुंबईतील उपनगरांमध्ये 39.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद, तर ठाण्यामध्ये सरासरी 42 अंश सेल्सिअस तापमान। मुंबईमध्ये वर्षभरात 2.5 लाख वाहनांची नोंदणी। मुंबईमध्ये एकूण वाहनं 46 लाखांच्याही वर। वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होण्याची भीती। आपत्कालीन स्थितीवर नजर ठेवण्यासाठी मुंबईभरामध्ये तब्बल 12,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। पालिकेकडून आणखी 500 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन। मुंबईमध्ये 24,742 ठिकाणी डेंग्यू तर 2,459 ठिकाणी मलेरिया निर्माण करणारे डास आढळल्याचं समोर। डास निर्मूलनासाठी उपाययोजना करण्यात येणार, पालिकेकडून स्पष्ट। धारावी पुनर्विकास प्रकल्प रेल्वेच्या जमिनीवर कर्मचाऱ्यांसाठी 3 इमारती उभारणार। 27 एकर जमीन नुकतीच DRPकडे हस्तांतरित। राजकीय वरदहस्त वापरून मोक्याच्या नियुक्त्या मिळवणाऱ्या म्हाडा अधिकाऱ्यांची मक्तेदारी संपवण्यासाठी नवं धोरण येणार, गृहनिर्माण विभागातील सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये देखील रामनवमीचा उत्साह। वडाळ्यातील राम मंदिरामध्ये भाविकांची मांदी आळी। पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। कल्याण, डोंबिवली, तळोजा त्याचबरोबर उल्हासनगरचा पाणीपुरवठा उद्या 24 तासासाठी बंद। जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी जलवाहिनीचं दुरुस्तीचं काम हाती। कल्याणच्या वायलेनगरमधील इमारतीच्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड। 2 नागरिक श्वानासह तब्बल अर्धा तास अडकून पडले।